ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। समष्टी आणखीन व्यष्टी याचं वर्णन आपण पाहिलं आणि त्याच्यामध्ये आपण हे बघितलं की एकच चैतन्य आहे, सत्य एकच आहे, पण त्यांनी 6 उपाधी धारण केल्या म्हणून 6 नावं त्याची झाली. तशी एकच व्यक्ती असते, पण विविध वेश जर तिने धारण केले तर तिचं रूप विविध दिसतं. जसं नाटकामध्ये, सिनेमामध्ये एकच नट आहे, पण वेगवेगळ्या निरनिराळ्या भूमिकेमधून तो काम करत असतो. खरं सत्य एकच असतो, एकच नट असतो. त्याचप्रमाणे देवाला सांगितलेलं आहे, म्हटलेलं आहे की तो छान नट आहे. तोच वेगवेगळ्या रूपात येऊन वर्तन करतो. त्याचा एकच चैतन्य समष्टीच्या उपाधीने त्याचे 3 नाव होतात. समष्टी कारण शरीर जेव्हा तो त्याच्याशी युक्त होतो तेव्हा त्याचं नाव होतं ईश्वर. त्याचप्रमाणे समष्टी बुद्धी किंवा समष्टी सूक्ष्म शरीर, काल आपण हे पाहिलं परवा, त्याच्याशी जेव्हा ते चैतन्य युक्त होतं तर चैतन्याचं नाव होतं हिरण्यगर्भ. आणि त्याच चैतन्याची जी उपाधी जेव्हा स्थूल जगत, समष्टी स्थूल जगत होऊन जाते, तर मग त्याच चैतन्याचं नाव होतं विराट. त्याचप्रमाणे व्यष्टी जीवनामध्ये सुद्धा 3 उपाधी त्या चैतन्याच्या होतात आणि त्याचे 3 नावं होतात. निद्रेमध्ये, आता आज आपण ते पाहू वर्णन आणखीन. निद्रेमध्ये कारण शरीर असतं. संस्कार, अविद्या, वासना याच्याशी तो युक्त होऊन झोपलेला असतो, तर त्यावेळेस त्या चैतन्याचं नाव होतं प्राज्ञ. तेच चैतन्य जेव्हा सूक्ष्म शरीराशी युक्त, फक्त सूक्ष्म शरीर, स्वप्नावस्थामध्ये, तर त्यावेळेस त्याचं नाव होतं तैजस. आणि या चैतन्याचं नाव होऊन जातं विश्व, जेव्हा तो स्थूल शरीराशी युक्त होतो. तर विश्व, तैजस, प्राज्ञ हे व्यष्टीमध्ये नाव आहे. आणि जर या तिघांना एक नाव द्यायचं असेल तर त्याला म्हणतात जीव. जीवाची 3 अवस्था आहे. 3 अवस्थेमध्ये त्याचे 3 नावं झाले. आता इथे पहा, 56 ओवी इथे वर्णन आता सुरू होतं निद्रे अवस्थेचं. 3 अवस्था आहे, सुषुप्ती, स्वप्न, जागृत. आता तिघांमध्ये या जीवाची काय स्थिती आहे आणि आपण या अवस्थेचा अनुभव करतो, तर ही अवस्था काय आहे, याच्यामध्ये काय होतं, व्हॉट इज अवर एक्सपिरियन्स. तर इथे सुरुवात केली आहे निद्रावस्था. जसं आपण समष्टीमध्ये पाहिलं, ईश्वर, संपूर्ण जग लीन होऊन जातं त्या ईश्वरामध्ये. त्याला आपण म्हटलेलं आहे लय अवस्था, अव्यक्त. त्याचप्रमाणे व्यष्टी जेव्हा अव्यक्त होते त्यावेळेस त्याला म्हणतात निद्रा. म्हणून इथे पहा वर्णन आहे, निद्रा अवस्था जीवाची, विसावा मिळे जीवासी, शोक चिंता तयासी नाही तेथे. आता ही अवस्था अशी आहे, याचा अनुभव सगळ्यांनाच होतो. ही काही अशी रहस्यमय काही अवस्था नाहीये, अननुभूत अवस्था नाहीये, अनुभूत अवस्था. म्हणजे सगळ्यांना याची प्रचिती आहे. झोपेमध्ये शोक, दुःख, चिंता, काळजी काही नाही, म्हणून आपल्याला झोप आवडते.
आणखीन तिथे एक प्रकारची विश्रांती मिळते. दिवसभराचा जो थकवा आहे तो सगळा निघून जातो आणि सकाळी जेव्हा आपण उठतो तर फ्रेश अनुभव करतो. तर ही अवस्था शांती देणारी, विश्रांती देणारी. आता बघा तिथे काय आहे तर वर्णन आहे पुढच्या ओळीमध्ये, व्यष्टी कारण शरीर. तेथे अव्यक्त संस्कार, सुषुप्ती आहे नाव त्या अवस्थेचे. त्या अवस्थेमध्ये ज्या शरीराशी माझं तादात्म्य आहे, जी उपाधी आहे, त्याचं नाव आहे कारण शरीर. तर समष्टीमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं समष्टी कारण शरीर, इथे व्यष्टी कारण शरीर. आणि इथे सगळे संस्कार अदृश्य आहे. सगळे संस्कार आहे पण दिसत नाही, म्हणून त्याला म्हटलेलं आहे अव्यक्त. जेव्हा आपण स्वप्नामध्ये येतो तर ते संस्कार थोडेसे आपल्याला व्यक्त होताना दिसतात. जागृत मध्ये पूर्ण ते विकसित अवस्थेमध्ये असतात. हे पहा, झोपेमध्ये सगळेजण सारखेच दिसतात. कोणी क्रोधी आहे, कामी आहे, लोभी आहे, वैज्ञानिक आहे, गायक आहे, कवी आहे. तिथे काहीच भेद राहत नाही. सुषुप्ती सगळ्यांची सारखी. सगळे जे संस्कार आहेत तिथे आहे पण दिसत नाही, म्हणून सगळे एकसारखे दिसतात. पण जागृत अवस्थेमध्ये आल्याबरोबर सगळ्यांची प्रवृत्ती वेगळी, सगळ्यांचा जो स्वभाव आहे तो तिथे प्रकट होतो. तर अशी ही अव्यक्त संस्काराची अवस्था आहे. अच्छा, दुसरं काय, तेथे नाही ज्ञान, अवघे झाले शून्य, अभाव आणि आनंद अनुभवास येई. सुषुप्तीमध्ये ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नाही. ज्ञान म्हणजे साधारण, सर्वसाधारण ज्ञान की मी कोण आहे. मी नवरा आहे, मी पिता आहे, मी इंजिनियर आहे. जो व्यावहारिक अहम ज्याला म्हणतात तो तिथे पूर्णपणे लय झालेला आहे. म्हणून माझा काही मला भान नाही तिथे. म्हणून म्हटलेलं आहे तत्र पिता अपिता भवती, माता अमाता भवती. मी माता आहे की पिता आहे, कोण आहे मला काहीही माहित नाही. अहम किमपि न जानामि. मी कोण आहे, किती वेळ झोपलोय, कुठे झोपलोय, कसा झोपलोय, काहीच मला जाणीव नाही. म्हणून म्हटलेलं आहे तेथे नाही ज्ञान. आणि अवघे झाले शून्य. तिथे असं वाटतं शून्य आहे, कारण जगाचं काहीच भान नाहीये. जगाचे हे जे विविध विषय आहे, एकाही विषयाची जाणीव नाही मला. शून्य आहे. आणखीन तिथे दोन अनुभव आहे आपल्याला. त्याला म्हटलेलं आहे अभाव आणखीन आनंद. सगळ्यांना अभावाची अनुभूती आहे. अभाव म्हणजे काय, कोणत्याच वस्तूची जाणीव नाही, त्याला म्हणतात अभाव. भाव म्हणजे अस्तित्व, सत्ता. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला भावात्मक ज्ञान होत असतं. हे झाड आहे, घर आहे, सूर्य आहे, व्यक्ती आहे. तर आहे आहे म्हणजे याला संस्कृत मध्ये आपण म्हणू भाव, भावात्मक अनुभूती. समथिंग इज देअर, सम एक्झिस्टन्स. पण झोपेमध्ये अभाव. आपल्याला माहित नाही की मी काय आहे, कसा आहे. असं वाटतं की मी तिथे नाहीच आहे, शून्य झालेलो आहे असं मला वाटतं. आता हे कशामुळे असं वाटतं, महर्षी पतंजलीजींनी निद्रेवर एक सूत्र लिहिलंय. त्यांनी जे योग सूत्र लिहिलंय त्याच्यामध्ये अनेक सूत्र आहे.
तर निद्रेबद्दल ते म्हणतात त्याच्यामध्ये अभाव प्रत्यय आलंबन वृत्ती निद्रा. अभाव, अभाव म्हणजे ऍबसेन्स, कशाची जाणीव नाही, अभाव. प्रत्यय, प्रत्यय म्हणजे वृत्ती किंवा विचार. संस्कृतमध्ये प्रत्ययाचा अर्थ आहे विचार, वृत्ती. आलंबन, आलंबन म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो आलंबन, आधार घेणं, डिपेंडेंट. तर आलंबन म्हणजे आधार. आणि वृत्ती, अभाव प्रत्यय आलंबन वृत्ती. इथे वृत्ती शब्दाचा अर्थ आहे अवस्था, स्टेट. तर पूर्ण अर्थ झाला जरा हे सूक्ष्म आहे की एक अशी अवस्था आहे ज्याच्यामध्ये अभावाकार वृत्ती, अभावाकार विचाराची मला सतत जाणीव आहे की मी काही नाही, मी काही नाही, मी शून्य आहे. अशी जी अवस्था आहे तिला म्हणतात झोप किंवा निद्रा. अभाव प्रत्यय आलंबन वृत्ती निद्रा, द स्टेट विच इज डिपेंडेंट ऑन थॉट ऑफ ऍबसेन्स. इंग्रजीमध्ये याचं असं ट्रान्सलेशन होईल. आता तिथे काय आहे की सतत अभाव 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 असल्यामुळे मला असं वाटतं की आता मी नाहीच आहे. त्या अभावाशी, अभावामध्ये पूर्णपणे मी बुडलेलो आहे, त्याच्याशी जुडलेलो आहे. मी नेहमी उदाहरण देत असतो, जसं जागृत अवस्थेमध्ये एका विषयाशी आपलं जर 100% तादात्म्य झालं तर आपण आपल्याला विसरून जातो. जसं गाणारे आहे, त्या संगीताशी एवढे एकरूप होऊन जातात, तन्मय होऊन जातात, तल्लीन होऊन जातात की संगीतच तिथे उरतं. जे चित्रकार आहे त्या चित्राशी एवढे एकरूप होऊन जातात की त्यांना भानच नसतो की त्यांनी जेवण केलंय की नाही, हा, तहान वगैरे सगळं विसरून जातात. फक्त त्या विचाराचा जो विषय आहे, वृत्तीचा जो विषय, तोच तिथे राहतो. दे आर एनग्रॉस्ड त्याला म्हणतात. तर झोपेमध्ये सुद्धा आपण या अभावाशी एकरूप होऊन जातो, म्हणून आपल्याला असं वाटतं की मी तिथे नाही. तिथे अहंकाराची काहीच अनुभूती मला होत नाही. अहंकार म्हणजे मी कोण आहे ही भावना. मी मनुष्य आहे, पुरुष आहे, स्त्री आहे, सगळ्याचाच अभाव. तर एकीकडे तर हे अभाव आहे. दुसरा अनुभव काय आहे? आनंद. म्हणून इथे म्हणतात अभाव आणि आनंद अनुभवास येईल. तिथे जर आनंद नसता तर लोकांनी झोपेची इच्छा केलीच नसती, नेहमी जागृत अवस्थेमध्येच राहिले असते. पण आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की झोपेमध्ये जो आनंद आहे, झोपेमध्ये तृप्ती किंवा समाधान आपल्याला मिळतं, ते जागृत अवस्थेमध्ये किती खाऊन घ्या, पिऊन घ्या, तसं समाधान किंवा विश्रांती. आपण 8-8 तास त्या अवस्थेचा अनुभव करतो, त्याच्यामध्ये रमतो. आणि आपल्याला जर कोणी उठवलं तर आपल्याला आवडत नाही. म्हणजे काय? तिथे सुख आहे, आनंद आहे. सुखेन मया निद्रा अनुभूय. आता प्रश्न असा आहे की तिथे सुख कशामुळे मिळतं? तिथे मी काही पाहत नाहीये, मी काही खात नाहीये, कोणाशी बोलत नाहीये, मग तिथे आनंद कसा मिळतो? त्याचं कारण काय? तर त्याचं कारण असं सांगितलेलं आहे, एक तर जगाचा तिथे अनुभव आहे, अभाव आहे. जगातील ज्या समस्या आहे, चिंता आहे, काळजी आहे, ती सगळी लीन झाली. आणि अशा या पूर्णपणे जे जे मन शांत झालेलं आहे, अशा या मनामध्ये चैतन्याचं जे आनंद आहे, चैतन्याचं जे सुख स्वरूप जे चैतन्य आहे, ते तिथे प्रकट होतं, ते तिथे व्यक्त होतं.
हे पहा, सध्या लॉकडाऊन चाललेलं आहे ना, तर सध्या प्रदूषण एकदम खालच्या स्तरावर आहे. म्हणून असं म्हणतात रात्री तुम्हाला छान तारा वगैरे दिसतात. निसर्ग एकदम स्वच्छ झालेला आहे म्हणून जे पशु जे अव्यक्त होते ते सगळे बाहेर आले. नदीचं जे पाणी आहे ते सुद्धा एकदम काय स्वच्छ झालेलं आहे. याचा अर्थ काय? ते आधीच स्वच्छ होतं, आधीच सगळे निसर्ग चांगलं होतं. पण व्यक्त झालेलं नाही. कारण अनेक अडचणी आलेल्या होत्या, अनेक बाधा, अनेक आवरण आल्यामुळे त्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये एवढे विषय असतात, त्या विषयामुळे त्या आनंदाचा आपण अनुभव घेतच नाही. विषयाकडेच आपलं लक्ष असतं. पण झोपेमध्ये वर्ल्ड इज ॲब्सेंट. तर आता जे आत्मचैतन्याचा जे आनंद आहे, त्या आनंदाला प्रकट होण्याची एक संधी मिळाली. म्हणून आत्मानंद, आत्माचा जो आनंद आहे तो तिथे आता अगदी टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर प्रतिबिंबित होतं. त्या अभाव वृत्तीमध्ये चैतन्याचा आनंद जे आहे ते प्रकट होतो. म्हणून मला काय आनंदाची अनुभूती होते. उपनिषदांमध्ये असं म्हटलेलं आहे जरा काव्यात्मक दृष्टी, की आपण रोज झोपेमध्ये ब्रह्माशी भेटतो, ब्रह्म चैतन्याशी भेटतो. अहरह ब्रह्म गमयत. कारण तिथे आणखीन काहीच नाहीये, नुसतं चैतन्य आहे, आणखीन अभाव आहे. तदा सता संपद्यते, उपनिषदामध्ये असं. झोपेमध्ये मी त्या सतशी एकरूप होऊन जातो. पण सुषुप्ती ही एक तमोगुणामुळे मिळालेली अवस्था आहे. म्हणून मला त्यावेळेस त्या आनंदाची जाणीव नसते. जागृत मध्ये आल्यावर आपण म्हणतो वाह, किती छान होती अवस्था, छान झोप आली. पण त्यावेळेस मात्र मी पूर्णपणे आपल्याला विसरून गेलेलो असतो. कारण सगळं लय झालेलं असतं. मन, बुद्धी जे करण आहे, जे उपकरण आहे ज्ञानाचे, ते सगळे तिथे लीन झालेले असतात. जागृत अवस्थेमध्ये आल्यावर ते सगळे व्यक्त होतात. तर मग मी म्हणतो अरे वा, तिथे तर अगदी मला काहीच दुःख नव्हतं, चिंता नव्हती. तिथे ते करण सांगण्यासाठी नाहीये, कारण लीन झालेले. म्हणून तिथे मी सांगत नाही. जागृत मध्ये आल्यावर सांग. अच्छा, मग त्या अवस्थेमध्ये कोण आहे? तर म्हणे चैतन्य आहे. चैतन्यात पुढे आपण म्हणू साक्षी. एक चैतन्य आहे, पण सगळे जे उपकरण आहे ते मात्र तिथे नाही. म्हणून त्यावेळेस मी काही सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, कारण मी नसतोच तिथे. म्हणजे हे उपकरण नसतात. म्हणून इथे म्हटलेलं आहे की अभाव आणखीन आनंद दोघांचा अनुभव तिथे येतो. आणि त्यावेळेस जीवाचं नाव काय होतं? तर म्हणे प्राज्ञ. लक्ष दे नाही का? झोपेमध्ये माझं नाव आहे प्राज्ञ. प्राज्ञ म्हणजे काय? प्रकर्षेण अज्ञ. प्रकर्षेण म्हणजे पूर्णपणे, कम्प्लिटली, फुल्ली आय एम इग्नरंट. पूर्णपणे मी अज्ञानी आहे. प्रकर्षेण अज्ञ. आधीच मी सांगितलं तुम्हाला, आपल्याला काही भान नसतो तिथे. म्हणून एक नाव आहे प्राज्ञ. अच्छा, व्यवहारामध्ये या प्राज्ञ शब्दाचा अर्थ एकदम विपरीत आहे, विरुद्ध आहे. प्राज्ञ म्हणजे प्रकृष्टज्ञ, जो जाणकार आहे, जो विद्वान आहे, त्याला म्हणतात प्राज्ञ. रूढी अर्थ म्हणजे जगामध्ये व्यवहारामध्ये जो रूढ झालेला अर्थ आहे तो काय विद्वान. पण इथे वेदांतामध्ये सुषुप्तीच्या संदर्भामध्ये प्राज्ञ शब्दाचा अर्थ आहे प्रकर्षेण अज्ञ. मी पूर्णपणे अज्ञानी आहे. आणखीन प्राज्ञ नाव जीवाचे, लय झाले जगाचे, ज्ञान नाही स्वतःचे सुषुप्तीमध्ये. तर अशी ही सुषुप्ती अवस्था आहे. जगाचाही
म्हणजे जाणीव नाही, माझी सुद्धा जाणीव नाही. तिथे मात्र शांती आहे. आता म्हणतात पुढची अवस्था. अच्छा, याला जर शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर जो जीव आहे त्याचं आपण निरूपण करू शकतो. जीव म्हणजे इथे चैतन्य अधिक व्यष्टी कारण शरीर. व्यष्टी कारण उपहित, कारण शरीर उपहित चैतन्य जीव, असं इथे नाव. प्राज्ञ. आता दुसरी अवस्था, झोपेमधून आपण स्वप्नामध्ये जातो. कधी कधी झोपेमधून डायरेक्ट आपण जागृत अवस्थेमध्ये येतो. असं काही जरुरी नाहीये, म्हणजे आवश्यक नाहीये की रोज आपल्याला स्वप्न पडेलच. काही काही लोक तर असे, त्यांना स्वप्नाचा अनुभवच नाही, कधी स्वप्न पडलंच नाही, अशी सुद्धा आहे. तर आता ही जी अवस्था आहे स्वप्न अवस्था, यामध्ये आपली काय स्थिती आहे? इथे म्हणतात प्रकटे स्वप्न संसार, सूक्ष्म वासनेचा विस्तार, सकळ आहे निस्सार, चित्रपट जैसे. म्हणे स्वप्नामध्ये आपण एका संसाराचं दर्शन करतो. जागृत अवस्थेमध्ये तसंच आपल्याला तिथे सगळं दिसतं. पण आता त्या संसाराची निर्मिती कोण करतं? त्याचं उपादान कारण काय? मटेरियल कॉज काय? कुठून तिथे मोठ्या मोठ्या इमारती, बिल्डिंग्स, रस्ते, नदी, डोंगर हे सगळं आले? तिथे पंचमहाभूत तर नाहीये. तर इथे म्हटलेलं आहे वासनेचा विस्तार. आपल्या मनामध्ये जेवढे संस्कार आहे त्यालाच वासना सुद्धा म्हणतात. त्याचाच विस्तार आहे. मराठीमध्ये म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. मनामध्ये जे आपण गोळा केलेलं आहे तेच स्वप्नामध्ये दिसतं. आता मनामध्ये जे संस्कार आहे त्याला इथे वासना म्हटलेलं आहे. वासना म्हणजे वास, वास म्हणजे गंध. आपल्याला वास येतो. कोणते आपण कर्म जेव्हा करतो तर त्या कर्मामुळे मनामध्ये एक संस्कार निर्मित, बिंबला जातो एक संस्कार, त्याला म्हणतात वासना. जसं आपण सुरीने जर कांदा चिरला तर त्या कांद्याचा वास त्या सुरीवर टंकित होऊन जातो, चिकट. आणि त्या सुरीने जर मी सफरचंद कापला तर लोक म्हणतील, अरे याच्यामध्ये काय वास येत आहे? कांद्याचा वास. तर ही वासना झाली. एकाने छान सांगितलं की ते आपण जेव्हा कांदा खातो तर तोंडामध्ये तो वास शिल्लक उरतो आणि समोरच्या माणसाला कळतं की मी कांदा खाल्ला आहे, कच्चा कांदा. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे की an apple every day keeps everyone away. An apple a day, विसरलो. हा, डॉक्टर हवे ना. an apple a day keeps doctor away. तसंच एकाने एक वाक्य बनवलं, an onion a day keeps everyone away. जर मी कांदा खाल्ला तर सगळे माझ्यापासून लांब जातील. का? कारण तो वास आहे. सफरचंद खाल्ल्याने डॉक्टर जाईल, पण कांदा खाल्ल्याने सगळेजण लांब जातील. आता मी त्यावेळेस तर खात नाही कांदा, पण त्याचा एक संस्कार माझ्या मुखामध्ये. त्याचप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये जे जे आपण करतो त्याचे संस्कार सगळे गोळा झालेले आहेत, ते स्वप्नामध्ये आपल्याला दिसतात. म्हणून स्वप्न म्हणजे काय? वासनेचा विस्तार. तिथे वस्तू काही नाहीये, त्या वासनेनेच एक आकार घेतलेला आहे. म्हणून विवेक चूडामणी म्हणतात, स्वप्नेर्थ शून्ये सृजती स्वशक्त्या, भोक्त्रादि विश्वम मन एव सर्वम. तिथे जे काही दिसत आहे माझं मनच आहे. तर ही स्वप्न अवस्था आहे. आता स्वप्न अवस्थामध्ये चैतन्य आहे, आणखीन सूक्ष्म शरीर आहे, अंतःकरण किंवा मन. म्हणून इथे पुढे म्हणतात
तेज आहे चैतन्याचे, संस्कार आहे मनाचे, अस्तित्व आहे दोघांचे, तैजस नाव जीवाचे. या अवस्थेमध्ये या जीवाचं नाव आहे तैजस. का? तर म्हणे इथे एक तर चैतन्याचं तेज आहे आणि मनाचे संस्कार आहे, असे दोन तिथे वस्तू आहेत. आणि या चैतन्यामुळे काय होतं, मनामधील जे सगळे संस्कार आहे ते एका चित्रपटासारखे आपल्याला सगळे तिथे दिसू लागतात. जसं आपण चित्रपट पाहतो त्याच्यामध्ये सुद्धा दोन वस्तू, एक फिल्म असते रील आणि एक आहे लाईट, प्रकाश. जेव्हा प्रकाश त्या फिल्मवर पडतो तर एक आपल्याला त्या पडद्यावर चित्र दिसू लागतं. त्या फिल्मवर सगळे जे दृश्य आहे त्यांचा संस्कार त्याच्यामध्ये बिंबलेला असतो. जसंच त्याच्यावर प्रकाश टाकला जातो, चित्रपट आपल्याला दिसायला लागतो. त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये सुद्धा असंच आहे. इथे तेज काय आहे तर म्हणजे चैतन्याचं तेज. आणि जे विविधता दिसत आहे, वैविध्य दिसत आहे, ते काय तर म्हणे ते सगळे संस्कार आहे. आता या अवस्थेमध्ये माझं नाव आहे तैजस. तेज आहे, चैतन्याचे संस्कार आहे म्हणून तैजस. आणि दुसऱ्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर चैतन्याचं तादात्म्य झालेलं आहे व्यष्टी सूक्ष्म शरीराशी. तर चैतन्य अधिक व्यष्टी सूक्ष्म शरीर इज इक्वल टू तैजस. ही स्वप्नावस्था आहे. आता पहा स्वप्नामध्ये काय होतं, तो म्हटलेलं आहे स्वप्नी होय सुखी दुःखी, कर्मफलासी तेथे भोगी, नाही तेथे लाभवानी होय जीवाला. तिथे आपण सुख आणि दुःख याचा अनुभव घेत असतो. जे हलके कर्म असतात त्याचा भोग आपण तिथे करतो आणि त्या कर्मापासून मुक्त होतो. आणि तिथे लाभहानी काहीच नाही. तिथे रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे की रंक नाकपती होई, जागे हान न लाभ कछु, तिमी प्रपंच जी होई. स्वप्नामध्ये जर भिकारी श्रीमंत झाला तर त्याला काही लाभ होत नाही, आणि श्रीमंत पाहतोय की मी गरीब झालेलो आहे तर त्याचा काही लॉस होत नाही. तिथे लाभ हानी दोन्ही नाही, कारण तिथे नुसता एक आभास आहे, तिथे नुसती प्रतीती आहे, तिथे नुसते आपल्या ज्या वासना आहेत तेच दिसत आहे. लाभ हानीची वासना किंवा सुखदुःखाची जी वासना आहे ती तिथे क्रियाशील झालेली आहे, म्हणून तिथे म्हणतात क्रियाशील संस्कार, ऍक्टिव्ह झालेले ते संस्कार. म्हणून असं आपल्याला ते तिथे दिसत. आणखीन चेष्टाहीन शरीर निष्क्रिय राहे. तिथे स्थूल शरीर पडलेलं आहे, स्थूल शरीराचा भान मला नाहीये, त्याची जाणीव नाहीये. संपूर्ण खेळ स्वप्न म्हणजे संपूर्ण खेळ त्या सूक्ष्म शरीराचा. तर याप्रमाणे झोपेमध्ये कारण शरीराचं प्राधान्य आहे, स्वप्नामध्ये सूक्ष्म शरीराचं प्राधान्य. आणखी आता तिसरी अवस्था आहे ती आपण उद्या पाहू. ती अवस्था आहे जागृत अवस्था. तिथे माझं तादात्म्य, चैतन्याचं तादात्म्य म्हणजे संबंध स्थूल शरीराशी. तिथे माझं नाव आहे विश्व. त्याचं वर्णन आपण आता उद्या पाहू. आज इथे आपण पूर्ण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.